साहित्य, कला, क्रीडा, उद्योग या सर्व क्षेत्रांचा मनमुराद आनंद मित्रांसोबत लुटणारी आणि या क्षेत्रातल्या ज्येष्ठ व्यक्तींना आपलंसं करणारी व्यक्ती म्हणजे उदयदादा लाड. कोकणातून मुंबईत येऊन स्थिरावलेले राजाराम शेठ लाड यांचे उदयदादा हे चिरंजीव. राजाराम शेठनी कबड्डीत विशेष प्रावीण्य मिळवलेलं होतं. उदयदादांचा जन्म मुंबईतला असला तरी आपल्या मूळ गावाची दोणवलीची नाळ त्यांनी तोडलेली नाही. अजूनही ते आपल्या गावाकडे संधी मिळेल तेव्हा जातात. तिथल्या प्राथमिक शाळेच्या उन्नतीसाठी सर्व ती मदत करतात. साहजिकच चिपळूणमधल्या वैश्य समाजाला दादांविषयी आपुलकी आणि अभिमान वाटतो. आज दादर पूर्व भागात अगदी स्टेशन जवळ राजाराम इस्टेट दिमाखात उभी आहे. हॉटेल विवेकानंद, हॉटेल शिवराज, सोमनाथ चित्र, सोमनाथ प्रकाशन, UR फार्म्स अँड प्लांटेशन, URL कन्स्ट्रक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड या उद्योगात दादांनी यश मिळवलंय. अनेक क्षेत्रात त्यांनी केलेल्या उत्तम कार्याबद्दल त्यांना राज्य पुरस्कारासह विविध पुरस्कारही मिळालेत. दादांचं ऐश्वर्य डोळ्यात भरण्यासारखं आहे. दादांचं बालपण श्रीमंतीत गेलं होतं. राजाराम शेठ पैशाच्या श्रीमंतीपेक्षा माणुसकीची श्रीमंती जपणारे होते. गरजू व्यक्तींना सदैव हवं ते देण्यात, संसारात राहून परमार्थ साधण्यात ते जीवनाचं सार्थक मानणारे होते. त्यांच्या चांगुलपणाचा अनेकांनी गैरफायदा घेतला. परिणामी श्रीमंतीला ओहोटी लागली. त्यातच त्यांना एका जीवघेण्या आजारानं घेरलं. सुखात वाढलेल्या मोठ्या कुटुंबाची जबाबदारी दादांवर येऊन पडली. त्यांना आपलं शिक्षण अर्ध्यावर सोडावं लागलं. श्रीमंतीतल्या बालपणाला ऐन उमेदीच्या काळात गरिबीनं घेरलं. किंचितही न डगमगता दादांनी वडिलांची जागा घेतली. कष्ट, कष्ट आणि कष्ट हेच ध्येय ठेवून कुटुंबाला गतवैभव पुन्हा मिळवून दिलं. दादा करतील त्या नानाविध उद्योगात त्यांना यश येत गेलं, कारण त्यांचे प्रयत्न प्रामाणिक होते. उराशी बाळगलेली स्वप्न पक्की होती. कष्टाच्या काळात कला आणि क्रीडा क्षेत्राविषयीची आवड परिस्थितीमुळे दादांना दूर ठेवावी लागली होती. सुगीचे दिवस आल्यावर ह्या क्षेत्रांचा निर्भेळ आस्वाद घ्यायला दादा विसरले नाहीत. आर्थिक सुबत्ता आली म्हणून वाहवत गेले नाहीत, तर आपल्या आवडीच्या सर्व क्षेत्रात ते आपला ठसा उमटवत गेले. दादांबद्दल सांगावं तेवढं कमी होणार आहे. दादांचं व्यक्तिमत्व जाणण्यासाठी आपण त्यांच्या आप्तमित्रांनाच भेटूया. उदयदादा लाड यांची ओळख मला आमचे जुने मित्र, विख्यात नाटककार, साहित्यिक आणि पत्रकार अनिल बर्वे यांनी करून दिली. कादंबरी त्यांना ती खूप आवडली आणि ही शांभवी मग त्यांनी शिवाजी मंदिरमध्ये इन द गॅलेक्सी ऑफ स्टार्स म्हणतात तसं ती प्रसिद्ध करून घेतली. भाऊसाहेब काय चीज आहे हे मुंबईला कळलं पाहिजे, महाराष्ट्राला कळलं. नंतर त्यांचा एक खास कार्यक्रम दादांनी रीड्स हॉटेलमध्ये आयोजित केला होता. तेव्हा सुशीलकुमार शिंदे, नाना पाटेकर, अशोक सराफ, सर्व साहित्यिक अशी सगळी मंडळी तिथे हजर होती. आणि एक जिंदा दिल मैफिल भाऊसाहेबांची दादांनी त्यावेळेस आयोजित केली होती. ज्या ज्या वेळेला साहित्यिक, कलावंत अशी सगळी मंडळींची मैफल एकत्र जमे, त्या मैफलीमध्ये मी ह्यांना ज्या ज्या वेळेला सहभागी होताना पाहिलाय त्यावेळेला ह्यांचं म्हणून स्वतःचं स्वतंत्र असं ठसा त्याच्यात उमटलेला असायचा. तो त्यांच्या उत्तम स्मरणशक्तीतनं, योग्य वेळी योग्य गोष्टी सुचण्यातनं, आणि नुसतं सुचणं नाही तर त्या शब्दांवरचं त्यांचं प्रेम, त्या सुरांवरचं त्यांचं प्रेम, ते शब्दसूर सादर करणाऱ्या कलावंतांवरचं त्यांचं प्रेम, हे त्यांच्या सांगण्यातनं मला कायम दिसलेलं आहे. आजही अजूनही दिसतं. इलाही जमादार हे त्या काळात तेवढे प्रसिद्ध नव्हते. अशा अप्रसिद्ध पण गुणी लोकांमधले गुण हेरून त्यांना प्रकाशात आणण्याची दादांना हौस असल्याचं तेव्हा माझ्या पहिल्यांदा लक्षात आलं. लताबाई मंगेशकरांच्या अशा अत्यंत दुर्मिळ आणि आज ज्या फारशा ऐकायला मिळत नाहीत अशा गाण्यांच्या ध्वनिफिती त्यांनी आवर्जून जमा करून ठेवलेल्या आहेत. या माणसाचा केवळ क्रीडा क्षेत्राशी संबंध नाही, आता शब्दांच्या अगदी मुळाशीपर्यंत ते जातात. या माणसाचं जे नाव आहे उदय, हा या माणसाचा उदय ह्याच्यासाठी झाला असेल की कुठलाही कलाकार, कुठल्याही क्षेत्रातला जर कलाकार असेल तर त्याचे
लाड करून त्याच्याकडनं त्याची चांगली गोष्ट काढून घ्यायची आणि ती लोकांपर्यंत पोहोचवावी. उलट्या सिनेमात मी काम केलं होतं. तो सिनेमा म्हणजे रंगत संगत. त्यावेळेचा त्यांचा अनुभव माझा खूप चांगला होता. एक तर त्यांनी चांगला सिनेमा काढला होता, चांगले कलाकार घेतले होते आणि ट्रीटमेंट त्यांची जी होती ती अतिशय चांगली होती. भाषा पण त्यांना खूप येतात. ते गुजराती अस्खलित बोलतात, ते मराठी बोलतात, ते इंग्लिश चांगले बोलतात, ते हिंदी चांगले बोलतात आणि काय कन्नड तामिळ वगैरे पण बोलतात. I have written about 5-6 books on कबड्डी. कबड्डी जो भारत से बाहर गया, लिटरेचर तरीका से मेरे को दादा ने हेल्प किया. एक अच्छा खिलाड़ी का प्रदर्शन देख के अपना गले का वो हार निकाल के उसको दे दिया. दैट शो फीलिंग फॉर द डेव्हलपमेंट ऑफ द गेम. आमचे कबड्डीचे खेळाडू गरीब असतात कारण आयुष्यावर ते मर्दासारखं खेळतात आणि क्रिकेटचे प्लेयर श्रीमंत असतात कारण एक दिवस नामर्द होण्याचे त्यांना 25 लाख मिळतात आणि दुर्दैवाने आपल्या देशातले लोक त्यांचंच कौतुक करतात. पण हे जे आमचे गरीब कबड्डीचे खेळाडू आहेत यांना प्रोत्साहन देण्याचं काम दादा अनेक वर्षे केली करतात. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या मैदानावर कबड्डीचा हंगाम सुरू होतो त्याचा पूर्वेत असा आहे. या ठिकाणी पूर्वी सुप्रसिद्ध सिनेनट मास्टर भगवान हे आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ या ठिकाणी सामने हुतुतूस सामने भरवायचे. परंतु कालांतराने 1969 सालामध्ये काही कारणानिमित्त हे सामने बंद पडले. त्यानंतर त्यावेळी आमच्या विकास क्रीडा मंडळातर्फे आमच्या मंडळाचे अध्यक्ष नगरसेवक मोहन नाईक आणि त्यांचे इतर सहकारी यांनी सर्वांनी विचार करून माननीय उदयदादा लाड यांच्या सहकार्याने हे सामने व्हावेत असे या ठिकाणी इच्छा व्यक्त केली. 1969 साली माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शुभ हस्ते या स्पर्धांचा नारळ फोडला. माननीय उदयदादा लाड यांनी त्यांचे वडील ते राजाराम शेठ लाड त्या काळी या कबड्डी क्षेत्रामध्ये हुतुतू क्षेत्रामध्ये प्रसिद्ध होते. त्यांच्या नावाने स्पर्धा सुरू केल्या. मुंबईतील गिरण गावामध्ये 1 लाख रुपये खर्चून संपूर्ण दादाने त्या ठिकाणी स्टेडियम बांधला. 7 किलो चांदी वापरून या ठिकाणी बक्षीस बनवली. कबड्डी क्षेत्राला जी जी मदत लागली ती वेळोवेळी आम्हाला त्यांनी दिलेली आहे. खेळामध्ये बुवानी आयुष्यभर जीवन आपली प्रणाली दिली. पण कधी त्याने असं म्हटलं नाही की मी इथं सगळं आयुष्य ओतलंय, मी कबड्डीला उभं केलं, कबड्डीला आंतरराष्ट्रीय स्थान प्राप्त करून दिलं, पण मला कधी पुरस्कार द्या असं कधी ते म्हटले नाही. आणि मला वाटतं की बुवा तुम्हाला जेवढे सगळे पुरस्कार मिळाले त्याहीपेक्षा उदयलाडांचा पुरस्कार हा फार मोठा पुरस्कार आहे. भारतीय खेळांचा दर्जा अधिक वाढीत लावून निकोप प्रवृत्तीनं न केवळ देशाच्या सीमेरेषेपर्यंत पण देशाच्या पलीकडेही जाण्याच्या दृष्टीनं जे काही भगीरथ प्रयत्न चालू आहेत त्यात खारीचा वाटा नव्हे सिंहाचा वाटा त्यांनी स्वीकारण्यासंबंधीची जबाबदारी केली. मला खरोखरच आता हे सांगताना माझ्या डोळ्यातनं पाणी येतंय की त्यावेळेला कुठल्याही क्षणाचा विलंब न लावता दादांनी मला 5,000 रुपये त्यावेळेला एका क्षणामध्ये काढून दिले होते. जो आंतरराष्ट्रीय खेळाडू घडलो त्याला दादा हे कारणीभूत आहेत. मी एक खेळाडू म्हणून मला त्यांचा खरंच अभिमान वाटतो. मी स्वतः जेव्हा चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स हा किताब जिंकला होता जर्मनी येथे, तसेच जागतिक क्रमवारीत पहिला क्रमांक मिळवला होता, तेव्हा एअरपोर्टवर काही निवडक जण माझं स्वागत करण्यासाठी आले होते. तर जागतिक मराठी अकादमीतर्फे स्वतः उदयदादा लाड व्यक्तिशः तिथे उपस्थित राहून माझं कौतुक त्यांनी केलं होतं. मराठी माणसांच्या बद्दल आत्मीयता असणारा, कलाकारांच्या बद्दल आणि खेळाडूंच्या बद्दल आत्मीयता असणारा माणूस आणि पुन्हा त्यांच्या स्वभावातलं एक दुसरं म्हणजे हसणं, म्हणजे गडगंज हसणं आणि प्रेमभराने मिठी मारणं. त्या मिठीमध्ये कळतं त्यांच्यातला जो ओलावा आहे प्रेमाचा. आनंद जो आहे आयुष्यातला तो फक्त स्वतःपुरता, स्वतःच्या कुटुंबियांपुरताच मर्यादित न ठेवता समाजातले अनेक स्तरातले जे लोक आहेत त्यांनाही त्याच्यात सामावून घेणं ही एक त्यांच्यामध्ये रसिकता. एक सुंदर असं आत्मचरित्र दादांच्याकडून या षष्ठब्दीच्या निमित्तानं यावं. माणसं आज खुरट्या वृत्तीकडे झुकायला लागलेली आहेत. अशा परिस्थितीमध्ये दादांचं व्यक्तिमत्व हे केव्हाही मनावर ठसल्याशिवाय राहत नाही. घरगुती मोदक करून ते इथे प्रसाद घेऊन स्वतः येतात आणि त्यांचं आम्हाला हे भयंकर सहकार्य इथे दादर म्हणजे दादर फायर ब्रिगेड
म्हणा की अनल शांती गणेश मंदिर याच्या त्यांना जवळजवळ सिंहाचा वाटा त्यांचा लाभलेला आहे. हा कामगार भाग आहे आणि ह्या विभागामध्ये कोण आजारी पडलं किंवा कोणाचं असं ॲक्सिडेंट झालं तर त्यासाठी शाखेची ॲम्ब्युलन्स असावी अशी त्यावेळी मनापासूनची माझी इच्छा होती. माझ्या पाठीवर ते हात फिरवून जी ॲम्ब्युलन्सची किंमत होती ती दादाने सांगितलं 2 दिवसात मी पाठवून देतो, तू ती ॲम्ब्युलन्स घे. कधी पाहिलं नाही की कालिदास कोळंबकर हा कोणत्या पक्षाचा आहे. दादांचे अनेक गुण आहेत. झाडांवरती प्रेम करणं, निसर्गावरती प्रेम करणं. त्यांची ज्या गुरुकुलमध्ये त्यांची जी कल्पना आहे की काय नाही, झाड सुद्धा जरी तुम्ही लावलं तरी सुद्धा ते झाड ज्या विद्यार्थ्यांनी आज प्रथम लावलं आणि तो त्या जो काही 10-12 वर्षाचा कालावधी त्याचा असेल गुरुकुलमधला तो संपून जाईपर्यंत त्यांनी ते झाड स्वतंत्रपणे जपायचं आहे. दुर्गम भागामध्ये मोडले जाते त्यामुळे शिक्षणाची व्यवस्था होते. हायस्कूल असल्या कारणाने ते शिक्षणाची व्यवस्था नव्हती. त्यामुळे आमच्या गावातील मुली 7वीच्या पुढे कोणी शिक्षण घेऊ शकत नव्हत्या. परंतु दादांचे आर्थिक सहाय्य आणि लागणाऱ्या बहुमूल्य सहकार्य यामुळे आज आमच्या गावातील मुली पदवीवरपर्यंत शिक्षण घेऊ शकल्या. प्रथमतः आमच्या मुलांना सारवण करावं लागतं हे होऊ नये ही गोष्ट ध्यानात घेऊन त्यांनी आमच्या खालच्या इमारतीच्या 2 वर्गांना आणि वरांड्याला लादी बसवून दिली. बरं, आम्ही कापसाळा शाळेमध्ये हजर झाले तर ती शाळा पूर्ण पडकी होती. त्यांनी अगदी उदार असते काही विचार न करता पटकन आपल्या शाळेला आमचे त्यांनी काय तुम्हाला पाहिजे ती मदत करतो असं सांगितलं. त्या शाळेचं पूर्ण स्वरूप बदलून टाकलं. यथाशक्ती त्यांनी या गावासाठी खूप अशी मदत केलेली आहे. त्यांनी कधी समाज पाहिला नाही, धर्म पाहिला नाही, सर्वांना ते जवळ करीतच राहिले. बुद्धीने कमी असणारी मुलं किंवा समाजामध्ये उपेक्षित असणारी मुलं त्यांची शाळा आम्ही बांधायचं ठरवत होतो. पहिला निधी 25,000 रुपयांचा दादांनी जाहीर केला. आमच्या देशी खेळातले जे काही संघटक आहेत त्यांना एक पुरस्कार देऊन गौरवित केलं जातं. हा एक मोठा मान दादांनी मिळवलेला आहे. आज मुंबईमध्ये कबड्डी, मलखांब, खो खो या तिन्ही संघटनांचे ते अध्यक्ष आहेत. तिन्ही भारतीय खेळांच्या जिल्हा संघटनांच्या अध्यक्षपदी एकाच व्यक्तीची निवड होणं हे आतापर्यंत कधी पूर्वी झालं नव्हतं आणि याच्या पुढेही कधी होईल असं वाटत नाही. ही त्यांच्या खेळाची जाण असणं, खेळाची आवड असणं यातच एक लक्षण आहे. आणि प्रामुख्याने बृहन्मुंबई क्रीडा आणि ललितकला प्रतिष्ठान या संघटनेच्या इथे विश्वस्तपदी आज आहेत. श्री समर्थराय मंदिरात ते कार्याध्यक्षच आहेत. वडिलांच्या स्मरणार्थ कुस्तींचे सामने घेतले, तिथेही ते आले. त्यांनी कुस्ती खेळणाऱ्या प्रत्येकाला प्रोत्साहन दिलं आपल्या परीने. त्यामुळे त्यांचं एक मी म्हणतो ना की परिपूर्ण मनुष्य ज्याला आपण म्हणू, परिपूर्ण पुरुष असं मी त्यांचा उल्लेख करेन. तर गझलवरचं पुस्तक काढणं यामध्ये त्यांची अभिजात गुणवत्ता दिसून येते की गझलवर प्रेम त्यांचा आणि गझलवर जो प्रेम करतो तो जीवनावर प्रेम करतो. सुदैवाने त्यांना त्यांची पत्नी आमच्या वहिनी त्यांची सुद्धा जीवनावर विलक्षण प्रेम आहे आणि एक प्रकारची आध्यात्मिक भावना दोघांच्याही मनामध्ये जी आहे ती सुद्धा पाहिल्यानंतर वाटतं की अलीकडच्या काळामध्ये अशा तऱ्हेचं दाम्पत्य जीवन, अशा तऱ्हेचं सामाजिक जीवन, अशा तऱ्हेचं साहित्यिक आणि कलात्मक जीवन उपभोगणारी जोडपी किंवा व्यक्तिमत्व दुर्मिळ होत आहेत. आपल्या सर्वांना गदी माडगूळकरांच्या कवितेतील ओळी आठवत असतील त्या म्हणजे एका तळ्यात होती बदके पिले सुरेख, होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक. या कथारूपी कवितेतील त्या कुरूपवेड्या पिल्ल्याचा नंतर राजहंस होतो. तसंच काहीसं माझ्यासारख्या सामान्य स्त्रीचं यांच्याबरोबर लग्न झाल्यानंतर झालं. पत्नी या नात्याने मला अनेक सुख प्राप्त झाली, परंतु या भौतिक सुखापलीकडचं एक ज्ञानाचं सुख, मग ते कुठल्याही क्षेत्रातलं असो, ते चौफेर ज्ञान मला माझ्या पतींमुळे मिळालं आणि मिळते. त्यांचं प्रेमळ मन, न्यायवृत्ती, सहनशीलपणा, जाणता राजा म्हणून त्यांच्या सान्निध्यात वावरताना मला वाटतं. आणि म्हणूनच मला अभिमान वाटतो की जगातील ज्या भाग्यवान पत्नी असतील त्याच्यामध्ये मी माझी गणना करते. माझ्या पप्पांना सगळे लोक उदयदादा लाड म्हणजेच कर्ण असं बोलतात. बट आय वुड लाईक टू डिफर ऑन दॅट. माय डॅड हॅज ऑलवेज बीन लाईक कृष्ण, माय सारथी, who has been a guiding factor in my life. In all my blunders that I have done, he has always stood by me and guided me and showed me the right path. Instead of being only a dad who has pampered his children, he has been a strict disciplinarian. And I really love him and respect him. And I would like to become somebody like him in my life so that people should say, "Ke ho,
Uma Lad is Uday Lad's daughter. That's it. Happy and sad, always glad, my grandfather is this lad. Understanding everybody, forgetting himself, this great personality is my grandfather in the world's reality. A bibliophile, a friend, a father, after all, a generous and kind, never behind, boon to his word, not a coward. My grandfather is the personality, having all these qualities in the world. I am proud to be his granddaughter. Not only because he pampers me a lot and saves me from my mom when I get scoldings, because he teaches me to face dangers and be bold. पप्पा आमचे फार लाड करतात आणि नेहमी आमची काळजी घेत असतात. ते तसे बघायला फार स्ट्रिक्ट आहेत, पण सारखं आम्हाला काय हवं नको त्याची त्यांना फार काळजी असते. मी आज जे काही आहे किंवा उद्या जे काही घडेन त्याचा पूर्णपैकी श्रेय मी माझ्या वडिलांनाच देणार. आज मी ह्या वयात आणि साधारण लोकांपेक्षा जास्त मला मोका मिळाला तो माझ्या निव्वळ वडिलांमुळे, की मी इतक्या दिग्गज आणि निरनिराळ्या वेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना भेटू शकलो, त्यांचा आशीर्वाद घेऊ शकलो, त्यांच्याकडनं मला ज्ञान मिळालं. त्यांच्या आयुष्यात जे चढ उतार आले त्यातही त्यांनी कधी त्यांची नीतिमत्ता किंवा तत्व हे सोडलेले नाही. त्यांच्या जगण्याची पद्धत म्हणजे त्यांच्याच आवडत्या ऑल टाइम शोमन राज कपूरच्या एका गाण्यातनं आल्याची अशी जाणवते मला. किसी के मुस्कुराहटों पे हो निसार, किसी का दर्द मिल सके तो ले उधार, किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार, जीना इसी का नाम है. रामदास आठवले साहेबांचा शब्द पडता क्षणीच 75,000 रुपये देऊन त्या खिलारीच्या आमच्या बांधवांना आर्थिक सहकार्य करावं ह्या दृष्टीने उदार अंतकडे त्वरित मदत केली. 1982 मध्ये जो गिरणी कामगारांचा संप झाला त्या काळात अतिशय म्हणजे हालत गिरणी कामगारांची झाली होती. काही गिरणी कामगारांच्या कुटुंबियावर अशी परिस्थिती आली होती की त्यांची भांडीकोटी संसार उपयोगी वस्तू त्यांना गहाण ठेवाव्या लागल्या. हे जेव्हा दादांना समजलं तेव्हा दादांनी स्वतः ते मारवाड्यांचे पैसे मागून त्यांची भांडी सोडवली आणि त्यांचा परत संसार उभा केला. मे महिना हा माझा अतिशय आवडता महिना. त्याचं कारण असं की लहानपणी मे महिन्यात शाळा बंद असत आणि आम्ही कोकणात जात असू जिथे आंबे, फणस, करवंद, जांभळं मनमुराद, खेळणंही मनमुराद. मे महिना हा आनंदाचा महिना आणि या महिन्यात जन्म घेणाऱ्या उदयदादा लाड यांनी मे महिन्यापासून हे सगळं आनंदीपण आपल्या व्यक्तित्वात घेतलंय. केव्हाही तुम्ही उदयदादा लाड यांना भेटा ते आनंदी असतील. त्यांच्या ओठात तुमचं स्वागत करणारं हास्य असेल. आजच्या या कटकटीच्या जगात, अडचणींच्या जगात कोणतरी असा आनंदी माणूस असणं ही फार सुरेख गोष्ट आहे असं मी मानतो. हातमागावर चादरी विणणारे शेकडो माणसं असतात, ती त्या हातमागात संपून जातात. पण एखादाच कबीर असा असतो की जो चादरी विणत असतो तरी सुद्धा कहत कबीर सुनो बाई साधू अशी माणसाला जागवण्याची हाक देतो. कहत कबीर सुनो भाई साधू, कहत कबीर सुनो भाई साधू, गुरु के चरण चितला धोबिया, गुरु के चरण चितला धोबिया, मोरी रंगी चुनरिया धो धोबिया, मोरी रंगी चुनरिया धो धोबिया, मोरी रंगी चुनरिया धो धोबिया. साहित्य, काव्य, नाट्य, संगीत या क्षेत्रातली त्यांची अपूर्व अशी जाण आहेच आणि याचमुळे त्यांनी अनेक कलाकार जोडलेले आहेत. हे त्यांचं मला वाटतं खरं वैभव आहे. और लाड साहब के बारे में जानने लगा कि उन क्या क्या करते हैं, क्या उनका है. त्याचप्रमाणे या स्पर्धेत अनेक प्रकारची म्हणजे अगदी खूप मोठी बक्षिसं देण्यात आली. सर्वोत्तम खेळाडूला या ठिकाणी स्कूटर देण्यात आली. महिला संघातील सर्वोत्तम खेळाडू शिवाजी स्पोर्ट्स क्लबची ललिता भोसले,
धुलाईचं यंत्र अशा तऱ्हेचं एक 25,000 रुपयाचं बक्षीस देऊन गौरवण्यात आलं. पिक्चर बनाना चाह रहे थे हमारे साथ, तो अभी वो जो अभी उनका बेटा करेगा कुछ दिनों में. बाकी ये भी मालूम था कि जनरल से अपनी तरह ये सोशल वर्कर है, लोगों की मदद करते रहते हैं जहाँ पे भी बिना कुछ मांगे. बच्चे लोग को बराबर से ही बड़ा किया है, तो सबसे बड़ा रिस्पॉन्सिबिलिटी है. बाकी मस्त आदमी, एकदम जोवियल, रिलैक्स्ड, लेना देना नहीं, टेंशन देने का नहीं, लेने का नहीं, वैसा आदमी है. जैसे मैं बोलता पुराना पतरा, पुराना चावल और पुराना हड्डी मजबूती होता है, तो अभी भी 60 साल है, भगवान ने ऐसे 60 साल और सॉलिड रखो आदमी को. और एक हम लोग को कॉन्फिडेंस बढ़ता है इनको देख के, देव साहब को देख के, हमारे जितने भी पुराने लोगों को देख के कि सही खाना पीना खाएगा, सही जिएगा तो इंसान सही रह सकता है. गोष्टीतून आपण वाचलेलं आहे की राजे राजवाड्यांच्या काळामध्ये नवरत्नांची खाण त्यांच्या दरबारात असायची, पांडित्य असायचं, त्याचबरोबर कलारंजनही असायची. राजाची आणि प्रजेची दोघांची भूक भागायची. सांप्रतच्या काळात मला असं वाटतं की उदयदादा लाड हे अशा प्रकारचे अनभिषिक्त राजे आहेत जे स्वतःला राजा म्हणवत नाही. समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो आणि चांगली नाट्यकृती लोकांनी बघावी यासाठी टिळक आणि आगरकर या नाटकाचं दादांनी पुनरुज्जीवन केलं. एक भावनेचा सूर दादांचा असाही एक उमटू शकतो. वेदना आहे जिथे ती जखम दे जराशी, वेदना आहे जिथे ती जखम दे जराशी, फुंकर अधराची रमते जवळ अधराशी, तहान जळते आहे ती आग दे जराशी, तहान जळते आहे ती आग दे जराशी, उंजळ सांडतेच आहे जवळ पाझराशी. अशा जखमा, अशी आग, आणि तरीही पाझरासारखा झुळझुळ वाहणारा कवींच्या दृष्टीनं हा रसिकतेचा एक वस्तुपाठ आहे. उदय लाड आणि माझा अनेक वर्षाचा परिचय आहे. एक क्रीडाप्रेमी म्हणून, एक कलारसिक म्हणून त्यांचं कार्य अतिशय जवळून पाहण्याचा योग मला आलेला आहे. एक अतिशय जिद्दीचे, तळमळीचे कार्यकर्ते, सुस्वभावी, मनमिळावू, सर्वांना बरोबर घेऊन जाणारे, असं एक आगळं वेगळं एक अष्टपैलू व्यक्तिमत्व उदय लाडच्या रूपानं या महाराष्ट्राने, विशेष करून मुंबईकरांनी ते पाहिलेलं आहे. अनेक प्रकारची विविध संस्थांशी त्यांचा अतिशय जवळचा संबंध आलेला आहे. विशेषतः कबड्डी असेल, खो खो असेल, मलखांब असेल, अशा ज्या भारतीय जे खेळ आहेत त्याचं उत्कर्ष व्हावा, उत्तम खेळाडूंना प्रोत्साहन देता यावं आणि आपला भारतीय मैदानी खेळ हा केवळ भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय दर्जापर्यंत पोहोचावा यासाठी त्यांनी केलेले परिश्रम हे मी अतिशय जवळून पाहिलेले आहेत. उदयदादा लाडांची जी रसिकता आहे ही चतुरस्र आहे. साहित्याच्या अंगाने सुद्धा ह्या माणसाचं म्हणजे आस्वाद घेण्याची जी त्यांची वृत्ती आहे ही तेवढीच चिरतरुण वृत्ती आहे. कुठेतरी मग विषय भटांचा निघाला, भटांचं काव्य, आणि त्यातही ह्या मुंबईकर माणसाला जाणवलेली रसिकता, त्यातलं मर्म, याने मी या माणसाच्या अधिक जवळ आलो. आणि त्यांच्याबरोबर काम करताना नेहमी असं वाटलं की एक निर्माता बरोबर काम करत नाही, एक सर्वांचा एक मित्र, सर्वांचा जवळचा, सर्वांच्या परिवारातला असा एक निर्माता म्हणून त्यांच्याबरोबर काम करण्याची. अर्थात मी 2 चित्रपट केले, रंगत संगत, झंझावात. मी गेले 45 वर्ष मुंबई में काम करतोय, परंतु थोड्या व्यक्ती मात्र ध्याना में राहतात. यापैकी उदयदादा लाड हे ग्रस्त आहेत. याचं कारण असं, हा एक मुलखा वेगळा ग्रस्त आहे. समाजव्यवस्थेत लोकांचे पैसे लोकांच्यासाठी आम्ही खर्च केले, स्वतःच्या गौरवासाठी खर्च केले, मोठेपणासाठी खर्च केले, टाळ्यांच्यासाठी खर्च केले. ही एक संस्कृती. तर लोकांचे पैसे लोकांच्यासाठीच खर्च व्हायला पाहिजेत, ते आमच्यासाठी खर्च होता कामा नये. ही प्रवृत्ती, दादा ही दुसरी प्रवृत्ती सांभाळतात म्हणून दादा आम्हाला मोठे वाटतात. दादांचं जर बोलायचं झालं तर ते अगदी चालतं बोलतं, ज्याला विद्यापीठ आपण म्हणतो, किंवा त्या पद्धतीचं कोणत्याही
रंजलेला आणि गांजलेला जर मनुष्य असेल आणि त्याला जर असं वाटलं तर ते लगेच ताबडतोब त्याची मदत किंवा त्याची जी आकांक्षा काय असेल ती पूर्ण करतात. हा जो विस्कळीत समाज आहे ह्याला एकत्रित करण्याचं एक नवं कार्य अलीकडच्या काळात वैश्य समाजाने सुरू केलेलं आहे आणि दादा त्यात अग्रणी आहेत. जो मनुष्य त्यांच्या संपर्कात येतो तो खरं म्हणजे आधी निळ्या भाषेत सांगायचं की एखादं पुस्तक आपण विकत घेतो आणि वाचल्यानंतर कपाटात ठेवतो, त्याप्रमाणे ही माणसं त्यांच्या कपाटामध्ये जाऊन बसतात. संपूर्ण वैश्य समाजातला तरुण आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या वर कसा जाईल याकरता दादांनी काही योजना आखलेल्या आहेत आणि निरनिराळे कार्यकर्ते जमून आणि त्यांच्याच राहत्या घराच्या खाली एक ऑफिस देऊन आणि स्वतः त्याच्यावरती लक्ष ठेवून ते हे कार्य करत आहे. अमर हिंद मंडळासारख्या अतिशय महाराष्ट्रातल्या नावाजलेल्या व्याख्यानमालेचे किंवा अमर हिंद मंडळाचे की ज्यांनी अतिशय उत्तम असे वक्तृत्वाचे, सांस्कृतिक, क्रीडा आणि विविध सामाजिक कार्यांच्यामध्ये अग्रेसर असलेलं मंडळ, त्याहीमध्ये अग्रेसर एक मार्गदर्शक म्हणून दादांनी अतिशय उत्तम काम केलेलं आहे. चित्रपटावर प्रेम करणारा माणूस, पैसा आहे म्हणून चित्रपट काढणं हे त्यांचं ध्येय नाही, तर एक चांगला चित्रपट लोकांच्या पुढे आणणं हे त्यांचं नेहमी ध्येय राहिलं आहे. माणसांची फार आवड असलेला निर्माता. मला वाटतं दादांजवळ पैसो किती आहे हे महत्त्वाचं नाही, पण मित्रमंडळी मात्र महत्त्वाची आहे. इतकं साठो त्यांच्याजवळ असा, त्या साठ्यातलो मी एक त्यांचं वाटो. प्रत्येक क्षेत्रात त्यांनी पाय टाकलेलो, हात लावलेलो, हात लावल्यानंतर सोना झालेला असा. Dad, you've always been an inspiration to me. The way you've led your life and done things in your life and you've succeeded is really admirable. And I just hope one day I can be as successful as you and make you and Mom proud. गेल्या वेळी ते ऑस्ट्रेलियामध्ये आलेले तेव्हा मी एक्सपेक्ट नाही केलेलं त्यांना जेवण बनवायला, पण ते तिकडे येऊन जेवण पण बनवलं माझ्यासाठी. जेवढं त्यांनी काम केलंय सगळ्यांसाठी, इतरांसाठीच केलेलं. उनका जहन जो है बहुत खुला हुआ था. उनके नज़दीक सिर्फ एक ही उसूल था कि हर आदमी जो है एक इंसान होता है. इस मखदूश इलाके में रहने के बावजूद भी हम लोग अपने आप को हर तरीके से महफूज और सुरक्षित समझते थे और उसका जो सबसे बड़ा हिस्सा था वो और क्रेडिट है वो दादा को ही जाती है. गिरण गावाची एक फार मोठी खासियत होती की कुठल्याही क्षेत्रात जरी माणूस असला तरी एकमेकांना मदत करायची, इतर माणसांना वरती आणायचं, त्यांना नोकरी धंदा लावायचा, तरुण पिढीला काहीतरी उद्योग द्यायचा, अशी खटपट बरीच मंडळी करत असत. आणि त्याच्यातलं एक मला फार प्रामुख्याचं नाव वाटतं ते म्हणजे उदयदादा लाडांचं. ही मंडळी ही आपलं ते क्षेत्र सोडून समाजामध्ये आपलं एक स्थान वेगळ्या प्रकारचं निर्माण करू शकले, हा शिकण्यासारखा धडा आहे. आमच्यासारख्या सामान्य माणसाला ज्या भेटी येतात त्याच्यावर हार गुच्छाने ह्या गोष्टी तर सगळ्या कॉमन आहेत, शाल वगैरे. पण ग्रंथभेट ही त्या देणाऱ्या माणसाची संस्कृती, त्या देणाऱ्या माणसाचं कल्चर, त्याची आवड या गोष्टी सांगतात. तालमी कुठे घ्यायचा प्रश्न होता आणि त्यांच्याच जागेमध्ये आम्ही त्या नाटकाची तालीम केली महत्वाची गोष्ट नाही, पण आपल्या वास्तूमध्ये काही कलावंत दररोज काही तास तालीम करतायत ह्याचं जे कौतुक त्यांच्या चेहऱ्यावरती होतं त्याचं मला विशेष अप्रूप आहे. रंगभूमीवर आमच्या खूप प्रेम आहे, त्यामुळे आम्हाला त्यांच्याविषयी आदर आहे. दादासाहेबांच्या 61 निमित्त त्यांच्यावर लघुपट तयार करण्याची कल्पना ज्याच्या डोक्यात आली त्याला आधी मला सलाम केला पाहिजे, कारण ही अतिशय महत्त्वाची गोष्ट मला वाटते आणि गरजेची सुद्धा वाटते. दादांचे गुण जे आहेत त्यांच्याकडे ते सगळेजण सांगतीलच. त्यांचा साधेपणा, त्यांना कशाचाही गर्व न वाटणं वगैरे, हे अतिशय दुर्मिळ असे गुण आहेत आजकाल झालेले. आता मला एक दुर्गुण त्यांचा सांगितला पाहिजे, त्याची चूक मला सांगितली पाहिजे. सगळ्यांनीच त्याचे गुण सांगितले असतील. ते असे की मी त्यांना अनेक वेळा सांगितलं की दादा तुमच्याकडे इतक्या आठवणी आहेत, इतक्या हकीकती आहेत, म्हणजे त्यांच्या वडिलांच्या वेळेपासूनच्या त्या हकीकती जेव्हा सांगतात, कितीतरी जुने नट, कितीतरी जुने संगीतकार, कितीतरी जुने गायक. मी अनेकदा दादांना म्हटलं की दादा तुम्ही या ज्या गोष्टी सगळ्या सांगता तुम्हाला चांगल्या आठवत आहेत आणि तपशीलवार आठवत आहेत, तर तुम्ही या लिहून का काढत नाहीत? ही तुम्ही लिहून काढा. ते प्रत्येक वेळेला म्हणतात हो हो मी लिहितोय, मी लिहायला घेतलेलं आहे. दादा लिहिण्याचा आळस करत असते आणि हे मला अतिशय मुळीच आवडत नाही. एक फार मोठं मराठी वाचकांचं किंबहुना एक मराठी जीवनाचं, त्यावेळच्या मुंबईच्या जीवनाचं हे फार मोठं नुकसान ते करतात असं मला वाटतं आणि हा त्यांचा दोष मला या निमित्ताने तरी सांगितलाच पाहिजे. किती सुंदर हकीकत आहे त्यांच्याकडे, केवढा तरी मोठा साठा आहे आणि हा मनुष्य तो साठा लोकांना शब्दाने वाटतो, म्हणजे सांगून वाटतो. तो जर लिहून वाटला तर असंख्य लोकांना
त्याचा फायदा होईल. उदयदादा गाड हे माझे खास मित्र आहेत. या मैत्रीचं स्वरूप असं मर्यादित राहिलं नाही, तर ही मैत्री दिवसेंदिवस वाढत गेली. एक उमदं व्यक्तिमत्व आहे. क्रीडा स्पर्धांना उत्तेजन देणारे आहेत. जे गरीब असतील त्यांना मदतीचा हात नेहमी पुढे करणारे आहेत. अत्यंत निगर्वी, सागस, प्रेमळ असं व्यक्तिमत्व उदयदादांचं आहे आणि मला खात्री आहे की उदयदादांना उत्तम भविष्य काळ आहे. दादांनी इतके मित्र कसे जोडले, एवढं आपला मित्रपरिवार कसा वाढवला, ते खरोखरच एक कोड आहे. मी त्यांना जगनमित्र म्हणतो आणि दादांचं हे जे काय स्थान आहे ते ह्या हा अशाच स्वरूपाचं आहे. दादांच्या 60व्या वाढदिवसानिमित्त माझ्या मनापासूनच्या शुभेच्छा. ह्या शुभेच्छा पंचांगकर्त्यांनी देण्यात एक विशेष अर्थ आहे, कारण 60 वर्षे आपण जी मानतो ती पंचांगाच्या आधारावर असतात. आपल्याकडे प्रत्येक संवत्सराला एक नाव आहे आणि त्या नावाने तो संवत्सर ते वर्ष ओळखलं जातं ते, आणि ही नावं 60 आहेत म्हणून आपण 60चा उत्सव समारंभ साजरा करतो. त्यामुळे कालनिर्णय परिवारातर्फे मी दादांना मनापासून शुभेच्छा देतो. त्यांना शुभेच्छा देताना माझ्यासारख्या माणसाला अतिशय आनंद होतोय. त्यांना दीर्घायुष्य लाभो. हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. लाख लाख हार्दिक शुभेच्छा. जीवेत शरदशतम. त्यांना हार्दिक शुभेच्छा. माझा हार्दिक शुभेच्छा. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. वाढदिवसाच्या शुभेच्छा. उदंड आयुष्य लाभो. जीवेत शरदा शतम. हार्दिक शुभेच्छा देतो. मनपूर्वक अभिष्ट चिंतन. त्यांना अनंत शुभेच्छा देते. जीवेत शरदा शतम. असंख्य शुभेच्छा. माझ्या मनापासून शुभेच्छा. मनपूर्वक शुभेच्छा देतो. शतायुषी भाव. शुभेच्छा देते, आशीर्वाद देते. मनपूर्वक शुभेच्छा. शतायुषी होत. हार्दिक शुभेच्छा देतो. हार्दिक शुभेच्छा देतो. हार्दिक शुभेच्छा. हार्दिक शुभेच्छा. शुभ चिंतितो तुम जो हजारों साल. हजारों साल नरगिस अपनी बेनूरी पे रोती है, चमन में होता है तब दीदावर पैदा. हार्दिक शुभेच्छा. 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 कोटी कोटी शुभेच्छा. हॅपी बर्थडे. हार्दिक शुभेच्छा. Many many happy returns of the day, Daddy. Happy birthday. Many happy returns of the day. हॅपी बर्थडे पापा.